कंसवध झाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवसाची पहिली कथा. आधी 6व्या दिवसाचा क्रम लिहून घ्या, जे लिहून घेत आहेत त्यांच्याकरता, म्हणजे मग तुम्हाला ते सोपं जाईल. 6वा आणि 7वा दिवस यात फार कथा नाही आहेत, पण 6व्या दिवशी जी कथा असेल तिथे भगवंतांचा विवाह सोहळा पार पडतो. त्याच्यामुळे तो भगवंतांचे 8 विवाह, त्यातला एक सोहळा पहिला जो आहे, जो विस्ताराने सांगितला जातो आणि प्रत्यक्ष विवाह लावतात, तर तो असा त्या दिवशी होतो. बाकी सगळे विवाहांच्या कथा होतात. आणि 7वा दिवस तशा अर्थाने पाहिलं तर 2च कथा होतात, ते आपण यथाकाल पाहू. 6व्या दिवसाचा क्रम लिहून घ्या. जरासंधाशी युद्ध आणि द्वारका निर्मिती. जरासंधाशी युद्ध आणि द्वारका निर्मिती. त्यानंतर श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह. म्हणजे हे तुम्हाला काय म्हणतात, अनुक्रमणिकेत जसं आपण लिहितोय तसं सांगतो. कथा सुरू होते ती थेट अगदी म्हणजे रुक्मिणी मातेने भगवंतांना पत्र पाठवलं किंवा नारद त्यांच्याकडे रुक्मिणी राजाकडे जात असत तेव्हापासूनच आहे. तर ते सगळं तिथून सुरू होणार कथा. पण मुद्दा कुठला मुख्य, तर रुक्मिणी विवाह. स्यमंतक मण्याची कथा. तो विवाह झाल्यानंतर पुढच्या विवाहाची कथा, त्याला स्यमंतक मणाची कथा. सला य. भगवंतांच्या किंवा श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा. त्यानंतर भौमासुराचा उद्धार. भौमासुराचा उद्धार आणि भगवंतांचे 16,108 म्हणजे 16,100. पहिले 8 विवाह आपण पाहिले. 16,108 विवाह कथा. या साधारणतः कथाभाग म्हणून भागवतात अनेक पुन्हा पुढे कथा आहेत की भगवंतांना पुत्र झाले, त्या पुत्रांपैकी काहींच्या विवाहाच्या कथा आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहणे. आता ती थोडी वेगळ्या आहे, म्हणजे काय म्हणतात, ज्याला विनोदाची एक झालर आहे अशा पद्धतीने ती कथा सांगितली जाते. तर त्या सगळ्यापेक्षा या ज्या कथा आहेत, ज्या लोकांना ऐकायच्या असतात, आणि बाकी विवाहाच्या किती कथा तुम्ही सांगितल्यात तरी त्यांनी काही वेगळं, म्हणजे त्या दोघांचा विवाह झाला एवढाच त्याचा सगळा मॉरल असतो. तर साधारणपणे जरासंधाची जी कथा, म्हणजे आपण जी दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो, तर ते का करतो किंवा त्याची जी कथा आहे त्याच्या मागची, तर ती ही कथा आहे. त्यामुळे त्या अर्थाने ती महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या
रोजच्या किंवा दर वर्षाच्या आयुष्यामध्ये येणारा तो दिवस आहे तशा अर्थाने, आणि त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. तर त्या न्यायानं ती कथा आपल्याला माहिती असणं आणि म्हणून आपण ती सांगणं असा त्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. आता प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला म्हणजे 6व्या दिवसाची सुरुवात होते तेव्हा एक तुम्ही लक्ष घेतलं पाहिजे, अनुक्रमणिका संपली बरं का. आता आपण प्रत्यक्ष कथा भागाला म्हणजे 6व्या दिवसाच्या कथा भागाला सुरुवात करू. एक तुम्ही त्याच्यात लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जी कथा आदल्या दिवशी कंस उद्धारापर्यंत आलेली आहे का, नाहीतर जर काही राहिलं असेल म्हणजे कंसाला भगवंतांनी संपवलं तिथपर्यंत जर नसेल ते झालेलं, कधी कधी काय होतं की वेळेचं भान थोडंसं राहत नाही, एखादी कथा लांबते. कारण त्या आदल्या दिवशी कथा सगळ्या खूप आहेत, म्हणजे आगासूर आहे, गोवर्धन आहे किंवा भगवंतांचा प्रवास आहे तो सगळा, त्यामुळे ती कथा लांबू शकते. तर कंसवधापर्यंत जर आला नसाल तुम्ही आदल्या दिवशी, असं होतं एखाद्या वेळेला, आणि मग सांगायचं की आपण कंसवध आता उद्या पाहू, कारण तो सगळा कालयवन नाही, चाणूर आणि मुष्टिकाला मारलं, तर ह्या सगळ्या कथा कुवलयापीडला मारलं, तर हे सगळे उल्लेख करावे लागतात. त्याच्यामुळे ते झाले की या दिवसाची सुरुवात होते, त्यामुळे ते थोडंसं पुढे मागे होते. म्हणून मी तुम्हाला दरवेळेला जी अनुक्रमणिका देतो आहे ती तेवढ्याकरता देतो की साधारण त्या कथा तुमच्या त्या त्या दिवसाच्या अभ्यासामध्ये सुद्धा पूर्ण झालेल्या असल्या पाहिजे, तर त्याचा उपयोग. भगवंतांनी कंसाला संपवलं आणि सगळ्यात पहिलं काय केलं आहे तर मथुरेचे जे राजे आहेत म्हणजे कोण, उग्रसेन महाराज, या उग्रसेनांची सुटका केली आणि उग्रसेनांच्या आज्ञेनं मग आपल्या मातापित्यांची सुटका केलेली आहे. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी नंदबाबांना निरोप दिला की आता तुम्ही परत जा, मी काही येणार नाही. आणि मग ह्या दोघांचं म्हणजे श्रीकृष्ण आणि बलराम दादा या दोघांचं उपनयन झालं आहे, मौंजी बंधन झालेलं आहे. त्याच्यानंतर ते गुरुगृही राहण्याकरता म्हणून गेले आहेत, म्हणजे विद्यार्जनाकरता ते गेलेले आहेत. विद्यार्जन झालं आणि मग ते सगळं झाल्यानंतर जेव्हा ते परत आले त्यावेळेला मातेला वाटायला लागलं, कोणत्याही मातेला जे स्वाभाविकपणे वाटतं की आता आपल्या मुलाचे 2चे 4 व्हावे. या न्यायानं भगवंतांच्या विवाहाचा विचार सुरू आहे. बलराम दादांचा विवाह तो आलाय पुढे, त्याच्या आधी एक घटना घडलेली आहे. ती घटना म्हणजे काय तर कंसाला मारल्यानंतर कंसाच्या 2 पत्नी आहेत, एक आहे अस्ती आणि एकीचं नाव आहे प्राप्ती. कंसाच्या 2 राण्या आहेत, अस्ती आणि प्राप्ती. या जरासंधाच्या कन्या आहेत. मगध नावाचा देश, मगध नरेश जरासंध, याच्या कन्या आहेत. आता कंसवध झाल्यानंतर या जरासंधाकडे परत आल्या आणि जरासंधाला त्यांनी असे सांगितलं की श्रीकृष्णानं आमच्या पतीला मारलेलं आहे, तेव्हा तुम्ही त्याचा बदला घ्या. आता जरासंध आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो अत्यंत पराक्रमी आहे आणि ताकद
ताकदवान आहे. त्याच्या जन्माची कथा तुम्ही पाहिली असेल. एका राक्षसिणीला ते 2 वेगवेगळी मृत पुत्र मिळाला असं सांगतात. ती काही मूळ भागवतात नाही आहे तितक्या विस्तारानं. आणि जरा नावाच्या राक्षसीनं तो सांधला म्हणून ते जरासंध. त्यामुळे तशी पण त्याच्या अंगामध्ये एक वेगळी ताकद आहे. बरं, हा जरासंध जो आहे याच्याबद्दल जर तुम्ही वाचलं तर हा कर्मकांड खूप उत्तम सांभाळणारा आहे. म्हणजे असं नाही की तो त्याच्या जीवनात काही चुकीचं वागतोय किंवा वाईट वागतोय. कर्मकांड उत्तम सांभाळतोय. पण काय म्हणतात ना, काही लोक असतात बघा की सगळं अगदी व्यवहारामध्ये फार पर्टिक्युलर असतात, पण त्यांची दुसरी बाजू ही फारच, म्हणजे व्यावहारिक बाजू जेवढी पक्की आहे तेवढी दुसरी बाजू कच्ची असते. त्या न्यायानं हा जो जरासंध आहे हा 2 सेकंड. ह्या जरासंधानं सैन्य गोळा केलं. किती सैन्य गोळा केलं आहे तर 23 औक्षहिणी सैन्य गोळा केले. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये जेवढा संहार झाला आहे त्याच्यापेक्षा अधिक सैन्य यांनी गोळा केलं आहे बरं का. महाभारताच्या युद्धामध्ये 18 औक्षहिणी सैन्य संपलेलं आहे. तर त्याच्यापेक्षा अधिक एवढं सैन्य त्यानं गोळा केलं आणि मथुरेला 4ही बाजूनी त्यांनी वेढा दिलेला आहे. आता 2 पर्याय आहेत भगवंतांसमोर, असा सगळा विचार पुढे आला आहे. एक म्हणजे जरासंधाशी थेट युद्ध करायचं, त्याला संपवायचं, हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय भगवंत विचार करतात की माझा जो अवतार आहे तो विनाशायच दुष्कृताम असा आहे. म्हणजे काय तर याला आत्ता समजा मारलं नाही, जिवंत राहिला हा, तर हा पुन्हा अशा पद्धतीनं सैन्य गोळा करेल आणि पुन्हा चाल करून येईल. आणि त्या सैन्याला, म्हणजे त्या शत्रूला किंवा वाईट विचारांची लोक जेव्हा एकत्र येतात अशा पद्धतीनं, तेव्हा त्या सगळ्यांना पुन्हा संपवता येईल. म्हणून भगवंतांनी आणि बलराम दादांनी मिळून त्याच्या सगळ्या सेनेला संपवलेलं आहे. जरासंधाला पकडलं आणि त्याला सोडून दिलं. आता एकदा सोडलं, 2दा सोडलं, 3दा सोडलं, तो दरवेळेला 23 औक्षहिणी सैन्य घेऊन यायचा असा उल्लेख आहे. हे करत असताना भगवंत विचार करतायत की एवढे सगळेजण त्याच्या बाजूनी, म्हणजे दुष्प्रवृत्तीच्या बाजूनी उभे राहत आहेत, तेव्हा त्यांना संपवणं हेच माझं काम आहे. 17 वेळा त्यानं भगवंतांवरती स्वारी केली जरासंधानं आणि 17 वेळेला त्याचा पराभव करून पुन्हा जरासंध आपल्या साम्राज्यामध्ये परत आला. आणि त्यावेळेला एक घटना घडली की जरासंधाला भेटायला देवर्षी नारद आले. आणि नारद म्हणतात जरासंधाला, अरे की जरासंधा, तू दरवेळेला हे सैन्य गोळा करतोयस आणि श्रीकृष्णावरती आणि बलरामांवरती हमला करतोयस. तुझ्यासारखा योद्धा
या संपूर्ण म्हणजे 17 वेळा पराभूत होऊन सुद्धा 18व्यांदा तो तयारी करतो या सगळ्याची. तुझ्यासारखा योद्धा या पृथ्वी तलावरती नाही. पण मी तुला एक सांगतो की कालयवन नावाचा एक वीर आहे. आता हा कालयवन राक्षसात मधला सांगितला आहे, त्याचं कुळ राक्षस कुळ आहे. तर तो जो आहे ना, तर तो तुझ्याबरोबर जर तू कालयवनाला घेतलंस, आता हे सगळे राक्षस किंवा वाईट विचारांचे हे सगळे एकाच अर्थाने धर्माच्या विरोधात उभे राहणारे, चांगल्या प्रवृत्तींच्या पेक्षा वाईट प्रवृत्तीला बळ देणारे असे सगळे हे कंसाच्या बाजूचे, जरासंधाच्या बाजूचे, कालयवनाच्या बाजूचे. कालयवनासमोर उभा राहील असा वीर ह्या जगामध्ये नाही आत्ताच्या काळात. तेव्हा तू कालयवनाला तुझ्याबरोबर घे. तो जर तुझ्याबरोबर आला तर तुला याच्यातून म्हणजे तू हे युद्ध सहज जिंकशील. आणि कालयवनाला आपल्याबरोबर घ्यावं हा सल्ला जो आहे नारदांनी दिला तो स्वाभाविक जरासंधानं मान्य केला. कालयवनाशी काय सख्य केलं आणि पुन्हा एकदा 18व्यांदा ह्या मथुरेला जरासंधाने वेढा दिला. आता कालयवन आहे, जरासंध आहे आणि त्याची मिळून 23 औक्षणी पुन्हा सेना आहे. पुन्हा हे दोघं युद्धाला समोर उभे आहेत. पण त्यावेळेला भगवंत आणि बलराम दादा असा विचार करतात की आत्तापर्यंत असं व्हायचं की बलराम दादा कधी जरासंधाचा समाचार घ्यायचे आणि भगवंत बाकी सगळं सैन्य सांभाळायचे. कधी भगवंत जरासंधांचं युद्ध व्हायचं आणि बलराम दादा बाकी सगळ्या सेनेबरोबर युद्ध करायचे, 23 औक्षणी सेनेबरोबर. पण आत्ता अशी परिस्थिती आहे, भगवंत आणि बलराम दादांचा संवाद आहे त्याच्यामध्ये, की असं होऊ शकतं की आम्ही दोघं म्हणजे मी आणि बलराम दादा हे जरासंध आणि कालयवन याच्याबरोबर जेव्हा लढत असू तर तेव्हा जरासंधाने आत्ता जे 23 औक्षणी सैन्य गोळा केलेलं आहे हे सैन्य मथुरेतल्या नागरिकांना त्रास देईल की ज्यांचा या युद्धाशी काहीही संबंध नाही. आणि म्हणून भगवंतांनी त्या दिवशी युद्ध केलेलं नाही किंवा युद्धाला सुरुवात सुद्धा केलेली नाही. तो दिवस तसाच भगवंतांनी जाऊ दिला. आणि त्या रात्री जेव्हा सगळेजण मथुरेतले झोपले होते असं म्हणतात, तेव्हा त्या रात्री भगवंतांनी विश्वकर्म्यांच्या मदतीनं समुद्रामध्ये एक नगरी तयार केली आणि मथुरेमध्ये जे कोणी होते त्या सगळ्यांना भगवंतांनी एका रात्रीमध्ये त्या द्वारका नावाच्या नगरीमध्ये नेऊन पोचवलं. आणि स्वतः म्हणजे बलराम दादा आणि भगवंत हे दोघंच आता त्या मथुरेमध्ये शिल्लक आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून त्यांनी ते बाहेर आले, मथुरा नगरीचं दार लावून घेतलं. आतमध्ये तसं तर कोणीच नाही आहे, पण या दोघांना या सगळ्याची कल्पना नाही आहे. आणि आता ते युद्धाला सज्ज झालेले आहेत. भगवंतांनी पाहिलं की कालयवन आहे, तो प्रचंड अकराळ विकराळ आहे आणि त्याच्यासमोर टिकू शकणारा योद्धा नाही. जसं नारद म्हणाले ते अगदी खरं आहे की त्याच्यासमोर दुसरा टिकणारा कोणीही योद्धा नाही, हे भगवंतांना सुद्धा माहिती आहे. म्हणून असं सांगतात की भगवंतांनी आपल्या रथातून खाली उडी मारली आणि ते त्या रणातून बाहेर पडले, रण सोडून बाहेर पडले. हा प्रसंग जिथे घडला तिथे आज त्या प्रसंगाची साक्ष देणारं भगवंतांचं मंदिर आहे. तिथे भगवंतांचं नाव आहे रणछोड दास. भगवंतांनी रणातून पळाले असा उल्लेख आहे. भगवंत काही रणातून पळत नाही.
त्यांना पुढे काय होणार आहे किंवा कशा करता ही लीला आहे हे समजावं किंवा त्यांना माहिती आहे किंवा ती पुढची लीला घडावी म्हणून काय करायला लागतं, तर हे सगळं करावं लागतं. म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे. आता श्रीकृष्ण तर रथातून उतरून उलट दिशेने पळायला लागले आणि एका डोंगरावरती म्हणजे डोंगराच्या दिशेने जात आहेत. तर जरासंधाने असा विचार केला की मी बलरामाशी लढू शकतो, कारण जरासंध तशा अर्थाने त्यांचं शरीर योद्ध्याचं आहे. म्हणून बलराम दादांनी जरासंध आणि सगळ्या सेनेबरोबर लढाई केली. आणि हा जो कालयवन आहे, हा कालयवन भगवंतांच्या मागे धावायला त्यानं सुरुवात केली. भगवंत धावतायत, कालयवन त्याच्या पाठीमागे धावतोय त्यांच्या. आणि धावता 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 भगवंत एका गुहेमध्ये जाऊन आत गेले. ही गुहा कुठली सांगतात तर कुठपर्यंत गेले धावत, तर आज जो आपण गिरनार पर्वत म्हणतो, ह्या गिरनार पर्वतातल्या गुहेमध्ये भगवंत गेलेले आहेत असा उल्लेख आहे. भगवंत त्या ठिकाणी का गेले तर त्याची कथा अशी, ते ज्या गुहेमध्ये गेले त्या गुहेमध्ये इक्ष्वाकू कुळातली, इक्ष्वाकू म्हणजे इक्ष्वाकू कुल कीर्तिभूषण, त्या इक्ष्वाकू कुळातला मांधाता नावाचा राजा, या मांधाता राजाचा पुत्र, त्याचं नाव आहे मुचकुंद त्याचं नाव. हा देवांच्या बाजूने एकदा युद्ध करत होता, त्याची कथा येते. देव आणि दानव ह्या ही कायम ज्याच्यामुळे हे सगळं चक्र बदलतं आपलं जीवनाचं, ते म्हणजे देव आणि दानव युद्ध. या देव आणि दानव युद्धामध्ये हा मुचकुंद देवांच्या बाजूनी लढत होता. 10,000 वर्षापर्यंत त्यानं युद्ध केलं. असं सांगतात की कार्तिकेय जे देवांचे सेनापती आहेत, त्याच्या आधी हा देवांचा सेनापती होता. म्हणजे कार्तिकेयांच्या जन्माच्या आधीच आहे. म्हणजे फार वेगळ्या कल्पातली सुद्धा ही कथा असू शकते. तर मुचकुंद जवळजवळ 10,000 वर्ष लढतोय. ते युद्ध देवांनी जिंकलं आणि त्यांनी वर मागितला की अनेक वर्ष मी या युद्धामध्ये लढलोय, अविश्रांत परिश्रम घेतलेत, रात्री मला झोप झालेली नाही आहे, तर मला असा वर द्या की मला आता गाढ निद्रा लागू देत आणि जो कोणी माझी निद्रा मोडेल तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यामधून काय अग्निज्वाळा बाहेर पडतील आणि जो माझी निद्रा मोडेल त्याचं तो भस्म होईल आणि त्याच्यानंतर मला लगेच भगवंतांचं दर्शन होईल. म्हणून हा आशीर्वाद त्याला सगळ्या देवतांनी दिला आहे बरं का. कोणी एकाने दिला असं नाही, सगळ्या देवतांनी आशीर्वाद, याचा अर्थ पुण्य खर्च करणं. सगळ्या देवतांनी मिळून त्याला तसा आशीर्वाद दिला आणि हा तेव्हापासून या गुहेमध्ये येऊन झोपलेला आहे. हे भगवंताला माहिती आहे की त्याचा उद्धार करायचा आहे आपल्याला. म्हणून भगवंत रणातून पळत 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 या गुहेमध्ये शिरले, आपला शेला काढला जिथे तो राजा मुचकुंद झोपला होता. त्याच्या अंगावरती तो अर्धवट पांघरला आणि भगवंत एका खांबाच्या किंवा आडोशाला लपले असं म्हणतात. तिथे हा कालयवन आला
आणि त्यानं तो शेला पाहिला, कारण त्यानं आत्ता भगवंतांना पळताना पाहिलं होतं, म्हणून तो शेला तिथे टाकला. म्हणजे भगवंत कदाचित म्हणजे श्रीकृष्ण दमून झोपला असेल असं त्याला वाटलं. आता अनेक जण असं सांगतात की काय त्या कालयवनाने मुचकुंदाला काय लाथ मारली वगैरे किंवा असं, त्याला उठवलं. आणि मला कोणी उठवलं हे पाहण्याकरता म्हणून एवढा दीर्घकाळ निद्रेमध्ये असलेला मुचकुंद जागा झाला. त्यानं जसे डोळे उघडले तसा अग्नी त्याच्या दृष्टीतून समोर फेकला गेला. तो कालयवनावरती पडला आणि कालयवन भस्मसात झाला. कालयवन जसा भस्मसात झाला तेव्हा त्याला आपल्याला जो मिळालेला वर आहे तो आठवला आणि तो भस्म झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी त्या मुचकुंदाला दर्शन दिलं, जिथे त्यांनी पितांबर परिधान केलेला आहे. त्यांच्या हृदयावरती ते श्रीवत्स चिन्ह आहे, गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे, ती माळ आहे वैजयंती माळ, 4 हात आहेत, शंख चक्र गदा आणि पद्म त्यांनी धारण केलेलं आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि अत्यंत देखणं रूप त्या भगवंतांचं आहे. पण एवढ्यापूर्वी वर मिळालं आहे तेव्हा त्या मुचकुंदाला माहिती नाही की हे काय समोर आपण पाहिलं. एकतर एवढा मोठा अग्निदिव्य झाला, अग्नीचा स्फोट झाल्यासारखं ते स्फोट झाला आणि तो भस्म झाला. तेव्हा मुचकुंदाने त्या तेजस्वरूप मूर्तीला विचारलं की आपण कोण आहात आणि हे सगळं काय झालेलं आहे, कारण त्याला याच्या आधी काही दर्शन झालेलं नाही आहे. तेव्हा भगवंतांनी तिथे त्याला त्या सगळ्या युद्धाची आठवण करून दिली आणि तू अशा पद्धतीने युद्धामध्ये देवांना जय प्राप्त करून दिलास म्हणून तू हा वर मागितलास. आत्ता हे जे सगळं झालं तर त्याच्या पूर्वी तू खूप आराधना केली आहेस, साधना केली आहेस. त्या साधनेचं फळ आणि देवांनी तुला दिलेला वर या दोन्हीचा म्हणजे आशीर्वाद, या आशीर्वादामुळे तुला माझं दर्शन झालेलं आहे. आता इथून पुढे तू यथाकाल भगवंतांचं म्हणजे माझंच पुन्हा त्या अर्थाने ध्यान कर आणि यथाकाळ तू मुक्त होशील, असा त्याला वर दिला. तो पुन्हा साधनेकरता म्हणून त्याच वनामध्ये त्याला एक जागा सांगितली, तिथे तो साधनेला बसला. यथाकाल तो मुक्त झाला. इकडे बलराम दादांनी जरासंधाला पुन्हा पकडलं, पुन्हा त्याच्या सगळ्या सैन्याचा काय म्हणतात सैन्य संपवलं त्याचं. जरासंधाला पकडलं आणि पुन्हा त्याला सोडून दिलेलं आहे. आणि जरासंध आता 18व्यांदा आपण ह्या दोघांचं काहीही करू शकलो नाही या दुःखानं परत आला. पुन्हा तो सैन्य जुळवण्याची तयारी करतोय, पण याच्यानंतर काही जरासंधानं भगवंतांवरती स्वारी केली नाही असा उल्लेख आहे. हे सगळं झालं त्याच्यानंतर भगवंत परत आले. या दरम्यान रैवत नावाचा जो राजा आहे त्या रैवत नावाची कन्या रेवती, ह्या कन्येशी बलरामदादांचा विवाह झाला आणि आता भगवंतांच्या विवाहाची काळजी ह्या सगळ्यांना लागली, म्हणजे श्रीकृष्णाच्या विवाहाची काळजी लागली. त्याचे विवाह यथाकाल कसे झाले हे आपण पाहूया.